राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नवदुर्गा महिला बचत गट खांदा कॉलनी नवरात्र उत्सवानिमित्त महिलांच्या भजन भक्ती, सामूहिक आरती, देवीची भक्ती सेवा केली जात असून हळदीकुंकू समारंभ व होम हवन आयोजन मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी करण्यात आले. या उपक्रमामध्ये गटातील सर्व महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. देवीचे भजन व गाणी, होम हवन यामधून भाविक वातावरण निर्मिती करण्यात आली. महिलांमध्ये ऐक्य, परस्पर सहकार्याचा संदेश देत पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. नवरात्रीच्या कार्यक्रमातून हातभार व समाजासाठी योगदान अशा प्रकारचा संकल्प करत श्री शक्तीची एकजूट, सांस्कृतिक जतन आणि भक्तिभावाचा उत्सव साजरा होत आहे. परिवारासाठी हातभार व समाजासाठी योगदान अशा प्रकारचा संकल्प करत नवदुर्गा महिला बचत गट भविष्यात कार्य करेल असे मत नवदुर्गा महिला बचत गटाच्या सल्लागार सौ सुनीला सावंत यांनी व्यक्त केले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, खांदा कॉलनी, पनवेल. आपण आहोत नवदुर्गा महिला बचत गटाचा सार्वजनिक नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला ही दुर्गा असते, प्रत्येक कुटुंबासोबत ती दुर्गेचंच काम करते. आपलं कुटुंब सांभाळता सांभाळता सामाजिक कार्य त्या करत असतात आणि दुर्गेच्या रूपामध्ये त्यांचं हे कार्य या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अध्यक्षा कांबळे मॅडम. एकूणच नवदुर्गा महिला बचत गट कशा प्रकारचं कार्य करतो आणि आपण दुर्गेचं या ठिकाणी स्थापना केली, कशा प्रकारचा अनुभव, एकूणच किती वर्षापर्यंत आपलं नियोजन कशा प्रकारचं असतं? सर्वप्रथम नमस्कार. आम्ही नवदुर्गा महिला बचत गट, आज आमच्या गटाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आम्ही असं म्हणजे कुठलाही सामाजिक म्हणजे कार्यकर्ता वगैरे नाहीये. आमचा हा महिलांचा बचत गट आहे आणि आम्ही फक्त महिला एन्जॉयमेंट करतोय. थोडीशी घरातून कामातून वेळ काढून एकमेकींना आनंद मिळावा यासाठी हा आम्ही स्थापना केली आहे देवीची. एकूणच किती वर्षापासून? 4 वर्ष पूर्ण झाली आहे. 4थं वर्ष आहे आमच्या या ग्रुपला. प्रत्येक महिला ही आपण राजकीय कामकाजात नसताना किंवा सामाजिक कार्यात नसताना एक महिला बचत गट आपण निर्मिती केलेली आहे आणि एकूणच कशा प्रकारचं बचत गटाचं काम आपल्या माध्यमातून चालतं? आमचा बचत गट म्हणजे आम्ही एकमेकींना मदत करतो. काही अडचणी आल्यात, एकमेकींना कसला प्रॉब्लेम आला तर एकमेकींना मदत करतो आणि फक्त काही छोटे मोठे सण सेलिब्रेट करून एकमेकींचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. एकूणच काही काही बचत गट असे आपल्याला पाहायला मिळतात का कौटुंबिक आधार बनलेले आहेत. आपला बचत गटाच्या अनुषंगाने देवीकडे काय मागणं मांडतात? देवीकडे मागणं म्हणा की सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, सगळ्यांना सुखी ठेव आणि असंच पुढेही आम्हाला म्हणजे अशी सद्बुद्धी दे की कोणाचंही वाईट होऊ नये, आमच्या हाताने सगळ्यांचं चांगलं हो. एकूणच अध्यक्ष कांबळे मॅडम यांनी सांगितलंय का आमच्या बचत गटाच्या माध्यमातून सगळ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे अशा प्रकारचं देवीकडे त्यांनी साकडं घातलेले. आपल्या सोबत आहे सावंत मॅडम. एकूणच आपण राजकीय क्षेत्रात राहिलेला आहात, सामाजिक क्षेत्रात आहात आणि ह्या महिला गटाशी जोडलेले गेले आहात. ह्या नवदुर्गा महिला बचत गटाचं कशा प्रकारचं काम आहे आणि एकूणच महिला कशा प्रकारचे कार्यरत आहात? पहिले नवदुर्गा महिला बचत गटांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. फक्त आम्ही महिलांना फक्त सक्षम करण्यासाठी आणि हा महिला सल्लागार फक्त मी आहे त्याच्यामध्ये, ह्यांना सल्ले देते, त्याच्यामुळे मी उभी इथे फक्त. आणि ह्या महिला इतक्या काम करतात, ह्या इतकं आता 4 वर्ष झालीत. ह्या 4 वर्षामध्ये ह्या महिलांनी इतकं काम केलेलं आहे आणि महिलांना सक्षम केलेलं आहे इथे. आणि जेणेकरून हा कुटुंबासारखा हा महिलांनी राबवलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण महिला कुठल्याही काही अडचणी असल्या तरी या महिला उभ्या राहतात आणि वेळेला उपयोगी पडलेल्या आहेत ह्या महिला. एकूणच या ठिकाणी धार्मिक कार्य, होम हवन असेल, भजन असेल, या नवदुर्गा बचत गटाच्या माध्यमातून या स्थानिक जनतेला या ठिकाणी भक्तिभाव पाहायला मिळाला. या बचत गटाचं भविष्यातले वाटचाल कशी असावी आणि कशा प्रकारच्या महिलांची एकजूट भविष्यात दिसेल आणि कौटुंबिक आधार त्या आहेतच, सोबत समाजाचे आधार बनतील, काय मार्गदर्शन करा? आता या महिलांना बघा, आता महिला आम्ही आज भजन वगैरे मंडळी महिलांचं करतोय. महिला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असल्या तरी आम्ही महिलांना उभं राहतोय आणि कुठलीही महिला अशी आली का बाबा काहीतरी आमचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ह्या इथे नवदुर्गा बचत गटामध्ये आलेल्या तरी त्या बायका पटकन धावून भजन मंडळी वगैरे इतक्या आमच्या उल्हासाने आणि आमच्या स्वतःहून ती माणसं येतात आणि आमच्याकडे ते स्वतःहून म्हणतात की तुम्हाला तुमचं काय, आम्हाला आमच्याकडनं काय तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे, आम्हाला आमचं इथे सोहळा साजरा करायचा आहे, भजन वगैरे स्वतःहून ते करून आम्हाला इथे साजरी करून देतात. एवढं त्यांनी आनंद गोळा केलाय. महिला बचत गटाने महिला भजन मंडळात या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि महिलांचा या ठिकाणी महिलांना पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आपणही या महिला बचत गटात जॉईन झाला. कशा प्रकारचं कामकाज आहे आणि देवीकडे काय मागणं मांडा?
देवीला मी असंच सांगेन की सगळ्या महिलांना सुखी ठेव, आणि सगळ्यांना सक्षम कर, सगळ्यांना तू आमच्या सक्षम कर, पाठीशी उभी राहा. जशी आदिशक्तीसारखी. आदिशक्तीसारखी सगळ्यांच्या पाठीशी उभे राहा. सल्लागारांनी आपली भूमिका या ठिकाणी साकारलेली. म्हणूनच या ठिकाणी सर्वांना पुढे जाण्याची शक्ती देवीकडून मिळो, सर्वांचं सुख आनंद या ठिकाणी पाहायला मिळो, अशा प्रकारचं महिला भगिनींनी या ठिकाणी दुर्गा देवीकडे मागणं मांडलेलं आहे. आणि ह्या नवदुर्गा महिला बचत गटाची भविष्यात भरभराट पाहायला मिळो आणि एक कौटुंबिक आधारासोबत सामाजिक आधारही त्या बनतील, अशी देवी दुर्गा मातेकडे प्रार्थना करूया. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, खांदा कॉलनी, पनवेल. नवदुर्गा माते की जय.